जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुद्रा करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज हिरडोशी खोऱ्यातील बांदल देशमुख यांची माहिती आपल्यापुढे विदित करण्यासाठी इथं उपस्थित आहे. त्यापूर्वी आज विजयादशमीच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा देतो. हा दिवस पूर्वीच्या काळामध्ये विशेषतः स्वराज्याच्या काळामध्ये विशेष महत्त्वाचा मानला जात असे. कारण दसरा झाल्यानंतर मराठी फौजा सीमोल्लंघन करून शत्रूच्या मुलखात घुसत असत आणि शत्रूंनी जी आपली हानी केलेली आहे वर्षभरात ती भरून काढण्यासाठी जोरदार आक्रमण करीत. तेव्हा अशा प्रकारच्या या 3.5 मुहूर्तापैकी विजयादशमीच्या निमित्ताने मी आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि पुढील माझ्या व्याख्यानाला सुरुवात करीत आहे. तेव्हा बांदल देशमुख हिरडोशी खोऱ्यातील एक प्रमुख वतनदार घराणं आदिलशाहीपासून आणि त्याही पूर्वी निजामशाहीपासून ज्यांचा कालखंड स्वराज्याच्या पुष्कळ छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी असा स्वराज्याच्या अंतापर्यंत ज्या घराण्याने खूप मोठा पराक्रम केला आणि स्वराज्यासाठी बलिदान केलं असं एक दैदिप्यमान घराणं जे हिरडोशी खोऱ्यामध्ये वसलेलं. यातील काही गावं ही नीरा नदीच्या खोऱ्यात आहेत. तेव्हा बांदल देशमुखांना 53 गावाची वतनदारी इथं होती आणि अशा प्रकारे एवढ्या मोठ्या वतनाचे मालक असलेले कृष्णाजी बांदल हे कुणालाच दाद देत नव्हते. त्यावेळेला सिंहगडाचे सुभेदार होते दादोजी कोंडदेव. हे आदिलशहाचे सुभेदार होते आणि त्यांनाही ते जुमानत नसत. तेव्हा एकदा दादोजी कोंडदेवाच्या लोकांनी कृष्णाजी बांदलांच्या फौजेवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना पिटाळून लावलं आणि त्यांच्या घोड्याच्या शेपट्याही तोडल्या गेल्या. तेव्हा दादोजी कोंडदेवानं सलोखा करण्याच्या निमित्तानं कृष्णाजी बांदलांना आपल्याकडे बोलावलं सिंहगडावरती. कारण ते सिंहगडाचे सुभेदार होते, त्यांचा कारभार सिंहगडावरून चालायचा. त्यांनी बोलवलं आणि यामध्ये बांदल ऐकत नाही म्हटल्यानंतर दादोजी कोंडदेवानं त्यांचा चौरंग केला, हातपाय तोडले आणि त्यात त्यांचं निधन झालं. अशी एक कथा आहे किंवा इतिहास आहे. दुसरे एक इतिहासाचं दुसरं पान असं उघडलं जातं की रोहिड्यातून त्यांचा बांदलांचा कारभार चालायचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहिडा किल्ला जिंकताना बांदल त्या लढाईमध्ये मारले गेले आणि पुढे बाजीप्रभू देशपांडे आणि बांदलांची फौज ही स्वराज्यामध्ये आली. अर्थात या दोन्हीपैकी जास्त दुजोरा जो मिळतो तो दादोजी कोंडदेवानं कृष्णाजी बांदलांना सिंहगडावर आणून ठार मारलं. आणि अशा प्रकारे दोन्ही प्रकारे इतिहास सांगितला जातो. पण त्यातली त्यात महत्त्वाची घटना हीच मानली जाते की दादोजी कोंडदेवाकडून कृष्णाजी बांदल मारले गेले. त्यानंतर हे घराणं स्वराज्यामध्ये सामील झालं. कृष्णाजी बांदलांच्या पत्नी मोठ्या धोरणी आणि दूरदर्शी होत्या. जिपाऊ बांदलांनी शहाजीराजाशी संधान बांधलं आणि आम्हाला संरक्षण द्या म्हणून त्यांनी विनंती केली. आणि मग शहाजीराजांनी शिवाजीराजांना सांगून त्यांना स्वराज्यामध्ये सामील करून घ्यायला सांगितलं. कारण दादोजी कोंडदेवाने ज्या अर्थी कृष्णाजी बांदलांना ठार मारलं तेव्हा ते पुन्हा असंच काहीतरी करतील अशा प्रकारच्या भीतीपोटी त्यांनी शहाजीराजांची मदत घेतली. अर्थात शहाजीराजांचं आणि या घराण्याचं पूर्वापार नातंही होतं. तेव्हा स्वराज्यामध्ये ह्या घराण्याने खूप मोठी कामगिरी केली. या हिरडोशी खोऱ्यात असलेल्या 53 गावापैकी कसबे शिंद तालुका भोर जिल्हा पुणे हे प्रमुख. याच्या पाठीमागे कसबा नावाची उपाधी आहे आणि बाकीच्या गावाच्या पाठीमागे मौजे असं लिहिलं जातं. तेव्हा शिंद हे त्या राज्यकारभाराचं बांदलांच्या मुख्य ठिकाण होतं. तेव्हा अशा प्रकारचं हे शिंद गाव आणि त्याबरोबर नांद, गवडी, ब्राह्मणघर, माळवाडी, पिसावरे, मवडे अशी काही प्रमुख गावं या खोऱ्यामध्ये येतात जिथं बांदलांचं वतन चालत असे.
बांधलांच्या बाबत असं म्हटलंय की अंगद हनुमंत जैसे रघुनाथाला, बांधल जे दे तैसे शिवरायाला. ज्याप्रमाणे रामायणामध्ये अंगद आणि हनुमंतानी रघुनाथाला, प्रभू रामचंद्राला मदत केली, त्याचप्रमाणे प्रत्येक संकटामध्ये बांधल आणि जे दे शिवरायाच्या मदतीला धावून आले. आणि अशा प्रकारचा एक दैदिप्यमान असा इतिहास या बांधल घराण्याचा आहे. हे पूर्वापार चालत आलेलं भोरमधलं हिरडोशी खोऱ्यातलं प्रसिद्ध घराणं, ज्याचा खूप मोठा लौकिक त्या भागामध्ये पूर्वापार आहे, आजही आहे. तेव्हा अशा प्रकारच्या या घराण्याने जी शिवरायांना मदत केली तिचं मूल्यमापन करणं काही सोपं नाही आहे. पण तरीसुद्धा महाराजांनी जेव्हा जावळी हस्तगत करायचं ठरवलं आणि त्यावेळेला दीपाऊ बांधल आणि त्यांचे पुत्र बाजी बांधल यांनी शिवरायांना आपल्या फौजेसह जावळीमध्ये मदत केली. अर्थात बाजी बांधल यांनी मोऱ्यांना समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु मोरे ऐकत नाहीत. असं पाहिल्यानंतर जावळीमध्ये खूप जोरदार आक्रमण करून या बांधल सेनेनं महाराजांना खूप मदत केली आणि खूप मोठा पराक्रम करून मोऱ्यांना नाकी नऊ आणले. पुढे मोरे मारले गेले, महाराजांनी त्यांना शिक्षा केली, गोष्ट वेगळी. परंतु या लढाईमध्ये बाजी बांधल हे धारातीर्थी पडले. आणि अशा प्रकारे बांधलांचा एक महत्त्वाचा मोहरा त्या काळामधला तिथं या जावळी घेताना त्यांना वीरमरण आलं. त्यानंतर त्यांचे पुत्र रायाचे बांधल हे लहान होते, तोपर्यंत दीपाऊ जहागिरीचा आणि वतनदारीचा कारभार पाहत होते. ते मोठे झाल्यानंतर महाराजांनी त्यांना एका कामगिरीवर पाठवलं, ते म्हणजे शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे मोगलांनी हल्ला केलेला होता. आणि त्या मोगलांचा बंदोबस्त करण्यासाठी, मोगली फौजेचा बंदोबस्त करण्यासाठी रायाजी बांधल आपल्या फौजेसह शिक्रापूरवर चालून गेले. तुंबळ रणकंदन माजलं आणि या लढाईमध्ये शिक्रापूरच्या रायाजी बांधल धारातीर्थी पडले. बांधल घराण्यातलं दुसरं बलिदान झालं. त्यानंतर मध्ये पावनखिंडीचं युद्ध झालं आणि या पावनखिंडीमध्ये महाराज विशाळगडी जायचे होते, पन्हाळ्यात अडकले होते. आणि त्याबरोबर महाराजांना रायाजी बांधल त्यावेळेला त्यांच्याबरोबर होते. हे पुढे शिक्रापूरच्या युद्धात नंतर मारले गेले. त्या अगोदर अफजल खान वधाच्या वेळेला ही मंडळी सर्व होतीच त्यांच्याबरोबर. आणि पावनखिंडीमध्ये जेव्हा महाराज पन्हाळ्यात अडकले आणि त्यांना विशाळगडी जायचं होतं, त्यावेळेला बाजीप्रभू देशपांडे हे यांचे सेनापती होते बांधलांचे. रायाजी बांधलही बरोबर होते. आणि यांनी ठरवलं की महाराजांना पूर्णपणे संरक्षण द्यायचं. आणि महाराजांनी ही बांधलांची फौज 600 जवळपास ही फौज महाराजांनी आपल्याबरोबर घेतली. बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे, शंभूसिंह जाधवराव, विठोजी काटे असे मातबर वीर महाराजांच्या बरोबर होते. आणि ही सर्व फौज रात्रीच्या वेळेला पावनखिंडीतून जात असताना शत्रूला सुगावा लागला. त्याच्यामध्ये काशीचं बलिदान झालं. आणि मग बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना सांगितलं की महाराज तुम्ही पुढे व्हा, 300 आमचे बांधल मावळे घेऊन तुम्ही पुढे व्हा, आमच्या रायाजीला पुढे घेऊन जा. आणि मी 300 मावळे घेऊन आणि हैबतराव बांधलासह इथं थांबतो. महाराज तयार नव्हते, परंतु बाजी ऐकत नाही म्हटल्यानंतर महाराजांना पुढे जावं लागलं. आणि बाजीनं या युद्धामध्ये पराक्रमाची शर्त केली. हा इतिहास मी पूर्वी सांगितलेला आहे पावनखिंडीमध्ये. तेव्हा इथं फार मोठं बलिदान जे झालं ते बांधल सेनेचं. ते बांधल सेनेचे 300 वीर महाराजांना वाचवण्यासाठी पावनखिंड लढत होते, एक एक पडत होते. बाजीप्रभू, फुलाजी प्रभू, शंभूसिंह जाधवराव, विठोजी काटे, हैबतराव बांधल असे मोहरे पडले गेले. महाराज वाचले. पण बांधलांच्या या पराक्रमानं मराठ्याच्या इतिहासामध्ये एक पान निर्माण केलं. बांधल घराण्याचं नाव उज्ज्वल झालं. आणि या घराण्यानं आणि बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या बंधूनं बलिदान करून छत्रपती शिवाजी महाराजांना पुढे विशाळगडी पोहोचवण्यासाठी मदत केली. तेव्हा अशा प्रकारे हा दैदिप्यमान इतिहास या बांधल घराण्याचा आहे. अर्थात
जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान वधाच्या वेळेला जेजांनी सर्व कस मदत केली होती, म्हणून ते युद्ध जिंकल्यानंतर जेजांना मानाचं पहिलं पान देऊन त्यांचा गौरव करण्यात आला, कान्होजी बाबा आणि त्यांच्या पुत्रांचा. पण आता वेळ होती, पावनखिंडीत बलिदान केलं ते बांधल सेनेनं. आणि मग महाराज कान्होजीराव जेजांना म्हणाले, जे तुमचा पराक्रम सर्व सुरूच आहे, पण बांधलांनीही तसाच पराक्रम केला आम्हाला वाचवण्यासाठी आणि स्वराज्य वाचवण्यासाठी. पावनखिंडीमध्ये त्यांचे 300 वीर मारले गेले, तेव्हा मानाचं पहिलं पान त्यांना मी द्यावंसं म्हणतो. आणि कान्होजीराव त्याला तयार झाले आणि ते म्हणाले, हो, ते लोक तैसेची आहे ती. तेव्हा अफजल खान वधाच्या वेळेला मिळालेलं ते मानाचं पहिलं पान त्यांनी महाराजांकडे सुपूर्त केलं आणि महाराजांनी दीपाऊ बांदल, कोयाजी बांदल यांच्याकडे देऊन त्यांचा सन्मान केला. अर्थात इथंच बांधलांचा इतिहास संपत नाही. त्यानंतर शाहिस्ते खान चालून आला होता स्वराज्यावर. पावनखिंड संपते न संपते तोच सिद्धी जोहर निघून गेला, परंतु शाहिस्ते खान पुण्यात थांबलेला होता आणि महाराजांनी पुन्हा शाहिस्ते खानाला पिटाळून लावण्यासाठी फौज गोळा केली. बाजी सर्जेरावजे जे, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंग, नेताजी पालकर, मोरोपंत पिंगळे असे एकाहून एक असे श्रेष्ठ योद्धे याच्यामध्ये होते. आणि त्याचबरोबर बांदल घराण्याचे आपली फौज घेऊन थोडीफार, कारण यामध्ये फारशी फौज आत नेलेलीच नव्हती, 1000 फौज घेऊन नेताजी पालकर आणि मोरोपंत हे महाराजांच्या संरक्षणासाठी बाहेर उभे होते. परंतु बांदलांचेही काही थोडीफार फौज त्याबरोबर होती आणि कोयाजी बांदल होते. आणि इथं महाराजांनी छापा मारला आणि या छापामारीमध्ये कोयाजी बांदलाने खूप मोठा पराक्रम केला. परंतु या लढाईमध्ये कोयाजी बांदल जबर जखमी झाले, वाचले, परंतु खूप त्यांना जखमा झालेल्या होत्या. मग त्यांना त्यांच्या गावी आणण्यात आलं आणि पुढे त्यांचं आळंदी तालुका भोर हे महाराजांनी या पराक्रमाबद्दल त्यांना बक्षीस दिलेलं गाव होतं. त्यांचं निधन झालं आणि त्यांचं नेकलेस पॉईंट भोरला जाताना आळंदे नावाचं गाव आहे, त्या रस्त्यावरती त्यांचं स्मारक आहे कोयाजी बांदलांचं. बाकीच्या बांदलांच्या समाध्या, त्यांचं पिसावरे नावाचं गाव आहे मूळ बांदलांचं वतनाचं, तिथं दीपाऊ बांदल, कृष्णाजी बांदल, रायाजी बांदल आणि बाजी बांदल यांच्या समाध्या आपल्याला पाहायला मिळतील. अशा प्रकारचं हे पराक्रमी घराणं. आणि विशेष मला सांगायला आनंद वाटेल, सन 2007 साली मी श्री वीर बाजी प्रभू विद्यालय सिंध तालुका भोर जिल्हा पुणे, म्हणजे या बांदलांच्या वतनात असलेलं त्यांच्या वतनाचं प्रमुख गाव सिंध तालुका भोर येथे प्राचार्य म्हणून त्या विद्यालयाचं काम करत होतो. आणि 2007 साली मार्चमध्ये मी सेवानिवृत्त होणार होतो. इथल्या ग्रामस्थांनी माझा भव्य असा सेवानिवृत्ती कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून त्यावेळच्या सभापती सौ हेमलता बांदल, या बांदल घराण्यातील सुनबाई, ज्या घराण्याने खूप मोठा पराक्रम केला, त्याच घराण्याच्या कसबे सिंधमध्ये माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झाला. आणि या कार्यक्रमाला त्या घराण्याच्या प्रमुख सुनबाई हेमलता बांदल या उपस्थित होत्या. तेव्हा त्यांचे पती त्याचबरोबर उपस्थित होते आणि इतरही बांदल मंडळी उपस्थित होती. बाजीप्रभूचं गाव असल्यामुळे त्याला एक विशेष असं वलय आहे. आज भव्य असा बाजीप्रभूचा तिथं पुतळाही आहे. जेव्हा हे सगळे वीर पडले पावनखिंडीमध्ये, तेव्हा स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी या गावाला भेट दिली. बाजीप्रभूच्या पत्नी, त्यांच्या मातोश्री, बंधू या सगळ्यांचं समाधान केलं, सांत्वन केलं, त्यांच्या मुलाला सुभेदारी दिली आणि दीपाऊ बांदलांची गाठ घेऊन त्यावेळेला या युद्धामध्ये जे वीर मारले गेले होते त्याबद्दल त्यांचा सन्मान तर केलाच, या घराण्याला मानाचं पहिलं पान देऊन पण त्यांचं सात्वनही केलं. अशा प्रकारचं हिरडोशी खोऱ्यातील एक पराक्रमी बांदल घराणं या निमित्ताने आज या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर माझ्या मनी आलं, या घराण्याचा लौकिक आपल्यापर्यंत पोहोचवावा
आणि अशा प्रकारे या सर्व घराण्यातील मान्यवर वीरांना, ज्या स्वराज्यासाठी ज्यांनी बलिदान केलं, आणि त्याचबरोबर वीर बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे, संभाजी उर्फ शंभूसिंह जाधवराव आणि विठोजी काटे आणि 300 बांदल मावळे वीरांना मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.